महायुती 2.0 हे सरकार आता स्थापन होत आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल. शिंदेंचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान, दीपक केसरकरांचं वक्तव्य. शिंदे साहेबांनी जे काय महायुतीसाठी केलं त्याच्याबद्दल त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल असं दिल्लीवरून सांगण्यात आलं आणि ते आम्हाला पुरेसं आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आमच्या सगळ्यांचा सन्मान आहे. भाजप शिंदेंना गृह खातं कसं देणार? शिंदेंनी गृह खातं मागितल्याच्या चर्चांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. शिंदेंची जाणीव ठेवत भाजपनं सत्तेत ठेवलं हीच मोठी गोष्ट. कडू यांचा भाजप कसं काय देणार आहे? भाजप जेव्हा सत्तेत पूर्ण येतं त्यांना सत्तेत ठेवलं हेच भरपूर झालं. भाजपने तेवढी तरी जाणीव ठेवली. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता. शिंदे गटाला देखील केंद्रीय मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी. आता भाजपचा गटनेता निवडल्यावरच महायुतीची बैठक होणार. पुढील 2 दिवस महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बैठका होणार नाहीत. एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची रीघ. भरत गोगावले, दीपक केसरकर आणि गजानन कीर्तीकर उपस्थित. तर प्रहारचे बच्चू कडू यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे दरेगावात जाण्यापूर्वी वर्षावर भेट घेतली. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला आता वेग. देवेंद्र फडणवीसांनी महापालिका आयुक्तांकडून मुंबईतील मैदानांचा आढावा घेतला. 2 डिसेंबरला शपथविधी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार अशी चर्चा. मात्र उशीर झाल्यास आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स, MMRDA मैदानाचा देखील विचार. मी आजही खुश. पत्रकारांनी फोटोवरून विचारलेल्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया. तर उगवत्या आणि मावळत्या सूर्यामध्ये फरक असतो. शिंदेंच्या फोटोवरून संजय राऊतांचा टोला. सत्ता मिळून देखील सत्तेची खुर्ची मिळत नसेल तर चेहरा पडणारच, वडेट्टीवार यांचा देखील टोला. काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा. या संदर्भात प्रशासनानं काढलेला GR योग्य नाही. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट चर्चेत. तर नवीन सरकार येताच याची चौकशी केली जाईल, ट्विटमध्ये उल्लेख.